तर आज आपण पाहणार आहे तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात जे काही घडलंय ना ते बघून तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे. सुरुवातीलाच आपण बघतो की रात्रीची वेळ आहे. सगळीकडे एकदम शांतता पसरलेली आहे आणि रस्त्यावरची वाहनांची गर्दी आता कमी झाली आहे. अशा या शांत आणि मस्त वातावरणात आपला अनुराजे आणि त्याची लाडकी ईश्वरी गाडीतून घराच्या दिशेने निघालेले आहेत. गाडीत मस्तपैकी रोमॅन्टिक शांतता आहे, पण ईश्वरीच्या पोटात मात्र भुकेने अक्षरशः कावडे ओढायला सुरुवात झालेली आहे. तिला इतकी भूक लागली असते की विचारू नका. अचानक तिची नजर खिडकीतून बाहेर जाते आणि रस्त्याकडेला असलेल्या एका छोट्याशा खाऊ गल्लीवर पडते. तिथे अनेक छोटे मोठे खाण्याचे स्टॉल्स लागलेले असतात. ते बघून ईश्वरीच्या डोळ्यात एक वेगळी चमक येते. ती एकदम लहान मुलासारखी उत्साहात येते आणि अर्नोड म्हणते, सर सर गाडी थांबवा ना. इथे बघा किती छान छान दुकानं आहेत, किती मस्त स्टॉल्स लागलेत. आपण तिथे जाऊन काहीतरी खाऊयात ना. मला खरंच खूप भूक लागली हो सर. पण आपला अर्णव, त्याला कुठे रस्त्यावरचा असं उघड्यावर खायची सवय आहे. तो आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये थोडासा नाक मुरतो आणि त्याच्यामध्ये हे सगळं अहायजेनिक असतं. तो थोडासा कंटाळ्यासारखं करतो आणि म्हणतो, नको मी सिंधू, काहीच नको. आपण एक काम करूया, आपण सरळ घरी जाऊया आणि घरी जाऊन निवांत जेऊया. या वेळेला इथे काय चांगलं मिळणार आहे. पण ईश्वरी कुठे ऐकणार आहे का? ती हट्ट धरून बसते, नाही सर प्लीज लवकर चला ना, प्लीज प्लीज. अशी ती अगदी गोड विनवणी करायला लागते. आता ईश्वरीने असा हट्ट केल्यावर, असा गोड चेहरा केल्यावर अर्णवला तरी कुठे नाही म्हणवणार. तो मनातल्या मनात हसतो आणि तिला म्हणतो, ओके ईश्वरी चला. तसेच ईश्वरीच्या सांगण्यावरून अर्णव गाडी बाजूला घेतो आणि मग ते दोघेही गाडीतून खाली उतरतात. गाडीतून उतरल्यावर ते दोघे एकमेकांच्या हातात हात घालून इतक्या प्रेमाने त्या खाऊ गल्लीच्या दिशेने चालत जातात की बघणाऱ्यांनाही वाटेल की हे दोघे एकमेकांच्या किती प्रेमात आहेत. मग दोघे जण एक फूड स्टॉलवर येतात. तिथे आल्यावर ईश्वरीचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झालेला असतो. ती त्या स्टॉल चालवणाऱ्या भैयाला विचारते, भैया काय आहे तुमच्याकडे? आम्हाला खरंच खूप भूक लागली आहे, काही तर द्या ना खायला. मग ती स्वतः आपली ऑर्डर देते. एक काम करा, मस्तपैकी गरमागरम चहा द्या, एक कडक ब्लॅक कॉफी द्या सरांसाठी आणि मस्त 2 प्लेट कुरकुरीत कांदा भजी द्या. आता हे सगळं ऐकल्यावर तो भैया मात्र अतिशय खिन्न आणि निराश चेहऱ्याने त्यांच्याकडे बघतो. तो म्हणतो, सॉरी हो ताई, मला माफ करा, पण काय झालंय ना, सगळं काही संपले. खूप वेळ झालाय ना, त्यामुळे आता चहा तर काही मिळणार नाही आणि कांदा भजीचे पण एकच प्लेट उरली आहे, ती पण एकदम थंडगार झाली आहे. बाकी काहीच नाही मिळणार. हे ऐकल्यावर अर्णव जणू काही ऐकी संधी मिळते. तो लगेच ईश्वराला म्हणतो, बघितलंस, मी मगाशीच म्हणत होतो ना तुला, जाऊ दे चल मी सिंधू, आपण घरीच जाऊन जेऊया. पण ईश्वरीला आता तिथेच काहीतरी खायचं असते. ती त्या भैयाला परत विनवणी करते, ओ दादा काहीतरी बघा ना, मला खरंच खूप भूक लागली. एक काम करू का, मी स्वतः काहीतरी बनवू का तुमच्या स्टॉलवर, म्हणजे कसं बरं पडेल. हे ऐकून अर्णव अक्षरशः चकित होतो. तो आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतो. त्याच्या मनात विचार येतो की या मी सिंधूला रस्त्यावरच्या स्टॉलवरचा स्वयंपाक एवढा कसा काय आवडतो. तो स्टॉलवाला भैया पण आपल्याच चिंतेत असतो. तो म्हणतो, अहो ताई, तुम्हाला काय सांगू, किती महागाई झाली आहे सगळीकडे, आमचं किती मोठं नुकसान होतं. त्यात तुम्ही परत काय बनवायला गेलात आणि समजा ते बिघडलं तर त्यात माझी आणखी नुकसान होईल. तुम्हाला माहिती आहे का, सिलेंडर 2000 रुपये झालं आहे. हे बेसन तेल किती महागले. भयाची ही अवस्था पाहून ईश्वरीचा तो उतरलेला चेहरा बघून अर्णवला काही राहत नाही. तो स्वतःच्या खिशातून पाकिट काढतो आणि काही नोटा काढून त्या स्टॉलवाल्या काकांच्या हातात देतो आणि अतिशय अभिमानाने सांगतो, हे बघा काका, हे पैसे तुमच्याकडे ठेवा. आता होईल ना तुमचा सगळा खर्च मॅनेज आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो ही माझी बायको ना, ती एकदम सुदृढ आहे. ती इतकं झकास जेवण बनवते की तुम्ही बघाच. तुम्ही फक्त बाजूला बसा आणि बघा ती कशी जादू करते. अर्णवने सर्वांसमोर तिला आपली बायको मानून तिचं असं कौतुक केलेलं ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक प्रचंड गोड स्माईल. ती अर्णवकडे अतिशय प्रेमाने बघते आणि स्वतःशीच म्हणते, एकच नंबर. यानंतर मग ईश्वरी खऱ्या अर्थाने शेफ बनते. ती त्या स्टॉलच्या गाडीवर जाते आणि स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात करते. काका बाजूला जाऊन बसतात आणि ईश्वरी त्या गाडीचा पूर्ण ताबा घेते. सुरुवातीलाच ती तेलाची किटली उघडायला जाते, पण ती काही उघडत नसते. अर्णव लगेच पुढे येतो आणि किटली उघडण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ईश्वरी त्याला अगदी प्रेमाने म्हणते, सावकाश सावकाश उघडा सर. किटली उघडल्यानंतर ईश्वरी ते तेल कढईत ओतते. अर्णव बाजूला उभा राहून हे सगळं दृश्य अतिशय
कुतूहलाने आणि प्रेमाने बघत असतो. तो मध्येच तिला दामानं दामानं मॅडम असं म्हणत चिडवत असतो. हे सगळं करताना अर्णवच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. ईश्वरी मग गॅस पेटवते. तिला जिलेबी बनवायची असते. ती एका टोपामध्ये बेसन आणि जिलेबीसाठी लागणारे सर्व साहित्य घेते. तिचा हात अगदी सहजपणे भराभर चालत असतो. हे सगळं बघून अर्णवला तिचं खूप कौतुक वाटतं. ती अर्णवला पिठामध्ये पाणी ओतायला सांगते. अर्णव तिच्या सांगण्यावरून हळूहळू पाणी ओततो आणि ईश्वरी हाताने ते पीठ पेटायला सुरुवात करते. त्यात ती हलकासा फूड कलर घालते. याच वेळी एक खूप रोमॅन्टिक सीन घडतो. ईश्वरी पीठ फेटत असताना वाऱ्यामुळे तिचे केस वारंवार तिच्या चेहऱ्यावर येत असतात. तिचे हात पिठाने माखलेले असतात, त्यामुळे ती केस बाजूला करू शकत नसते. अर्णव पुढे येतो आणि अतिशय हळूवारपणे प्रेमाने तिचे ते केस तिच्या चेहऱ्यावरून बाजूला करतो आणि तिच्या कानामध्ये अडकवतो. याच स्पर्शाने ईश्वरीच्या गालावर गुलाबी लाली पसरते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आणि गालातल्या गालात हसत राहतात. पीठ तयार झाल्यावर ईश्वरी एक स्वच्छ असे फडके घेते. त्यात ते पीठ ओतते. कढईतल्या गरम तेलामध्ये सहजपणे जिलेबी पाडायला सुरुवात करते. अर्णव हे सर्व पाहून अगदी मंत्रमुग्ध होतो. अर्णव तिला विचारतो, काय मॅडम, होत आल्यात का तुमच्या जिलेब्या? त्यावर ईश्वरी हसत म्हणते, होतच आल्यात हो. आता तुम्हासनी देतेच की गरम गरम खायला. जिलेब्या तळून झाल्यावर अर्णव लगेच एक प्लेट पुढे करतो. ईश्वरी त्या प्लेटमध्ये जिलेब्या घालते. मग त्या पाकात बुडवून त्यावर थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घालते. बघा, झालेत आपल्या गरमागरम इंदोरी जिलेबी तयार. ती अभिमानाने असं अर्णवला सांगते. दोघेही मग स्टॉलच्या खाली बसतात. ईश्वरी म्हणते, या कारभारी इथे बसा, तुम्हाला गरमागरम जिलेबी खायला देते. अर्णव म्हणते, तुम्ही खावा पहिले, तुम्हाला खूप भूक लागली असेल ना. ईश्वरी म्हणते, नको, तुम्ही खावा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. अर्णव लगेच म्हणतो, अरे त्यात काय प्रश्न आहे का, इंदोरच्या स्पेशल हलवायची मुलगी आहात तुम्ही, मग तुमच्या हातावर चव न्यारीच असणार की. संवादाच्या या गोड नोकझुकीनंतर अर्णव जिलेबी घेतो आणि स्वतःच्या हाताने ईश्वरीला भरवतो. ईश्वरी प्रेमाने त्याला जिलेबी भरवते. जिलेबी खाताना ईश्वरीच्या होठांच्या कडेला थोडासा जिलेबीचा पाक लागलेला असतो. अर्णव अतिशय प्रेमाने स्वतःच्या हाताने तो पाक पुसतो. ईश्वरी लाजेने चूर होते. आता रात्र संपते आणि दुसरा दिवस उजाडतो. सकाळची वेळ असते, पण आजची सकाळ अजिबात शांत नसते. राजे शिर्के यांच्या बंगल्याबाहेर मीडियाच्या प्रतिनिधींची खूप मोठी गर्दी ही उसळलेली असते. माईक्स, कॅमेरे आणि प्रश्नांचा भडीमार हा सुरूच असतो. किर्लोस्कर ज्यांनी सात्विक फॅशनवर फसवणुकीचा आणि खराब मालाचा आरोप केलेला असतो, ते स्वतः तिथे मीडियाला घेऊन आलेले असतात. सगळीकडे सात्विक फॅशनची बदनामी सुरू असते. मामा मीडियाला शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. ते म्हणतात, थांबा जरा, सगळं काही व्यवस्थित होईल, अर्णव येतच असेल. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतं. अचानक रस्त्याच्या समोरून एक मोठ्या टेम्पोचा आवाज येतो. सगळ्यांच्या नजरा त्या टेम्पोच्या दिशेने वळतात आणि जेव्हा तो टेम्पो जवळ येतो तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो. कारण तो सात्विक फॅशनचा टेम्पो स्वतः अर्णव राजे शिर्के चालवत असतात. त्याच्या शेजारी ईश्वरी मॅडम बसलेली असते. अर्णव गाडीतून ज्या रुबाबात आणि डॅशिंग अंदाजात खाली उतरतो ते पाहून सगळेच अवाक होतात. ईश्वरी खाली उतरते आणि त्याच्या बाजूला अत्यंत आत्मविश्वासाने उभी राहते. मीडिया लगेच त्यांच्यावर तुटून पडतो आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू करतो. सर, सात्विक फॅशनची जी बदनामी झाली बाजारात, तुमच्या कंपनीबद्दल ज्या अफवा उठल्यात त्यावर तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? आणि किर्लोस्करांनी तुमच्यावर जी लिगल ॲक्शन घेतली आहे ना, त्यावर तुम्ही काय बोलता? अर्णव अतिशय शांत पण खंबीर आवाजामध्ये बोलतो, एकच मिनिट, मी तुम्हा सर्वांना तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो, पण त्याआधी शिर्के आणि आकाश, जरा या टेम्पोमधले जे बॉक्सेस आहेत ना ते खाली उतरवा. आकाश आणि शिर्के लगेच टेम्पोतील सामानाचे बॉक्सेस खाली उतरवतात. अर्णव एक बॉक्स उघडतो आणि त्यातील कपडा सर्वांसमोर बाहेर काढतो. ते फॅब्रिक अत्यंत उच्च दर्जाचं प्युअर कॉटनचं असतं. अर्णव मीडियाला संबोधित करत म्हणतो, हे बघा, किर्लोस्करांकडे जो माल जाणार होता तो हा आहे. झालं असं होतं की कुणीतरी माझ्या कॉम्पिटिटरने माझा हा सात्विक फॅशनचा ओरिजिनल टेम्पो रस्त्यातच
हायजॅक केला होता आणि त्याऐवजी एक डुप्लिकेट टेम्पो ज्यामध्ये अत्यंत हलक्या आणि खराब दर्जाचा माल होता तो सात्विक फॅशनच्या नावाने किर्लोस्करांकडे पाठवला गेला. आमची बदनामी व्हावी आणि आम्हाला त्या फूड अँड फॅशन कॉम्पिटिशनमधून बाहेर करता यावं यासाठी असलेले हे एक मोठं षडयंत्र होतं. पण तुम्ही आता पाहू शकता, हे आहे आमचं सात्विक फॅशनचा ओरिजिनल फॅब्रिक. हे सगळं ऐकून आणि ओरिजिनल माल बघून किर्लोस्करांची मान शरमेने खाली जाते. एक पत्रकार विचारतो, सर तुम्हाला काय वाटतं हे सगळं कुणी केलं असावं? अर्णव ठामपणे सांगतो, हे कुणी केलं असेल हे तर माझ्या एखाद्या कॉम्प्युटरला चांगलं माहीत असेल. ही सगळी बातमी टी व्हीवर लाईव्ह सुरू असते. सौदामिनी जिने हे सगळं षडयंत्र असलेलं असतं ती बातमी बघत असते आणि रागाने तिचे तोंड अगदी वाकडे झालेले असते. त्यानंतर अर्णव अत्यंत भावनिक भाषण देतो. तो म्हणतो, माझ्या कॉम्पिटिटर्सला मला हे एवढंच सांगायचं आहे की सात्विक फॅशन ही माझ्यासाठी एखादी कंपनी नाही आहे. सात्विक फॅशन हे माझ्या आईचं अस्तित्व आहे. माझ्या पाठीशी माझ्या गेलेल्या आईचे पुण्यही आहे आणि माझ्या बायकोचं खंबीर प्रेम आहे. मी आणि माझ्या बायकोने मिळून हा टेम्पो शोधून काढला आणि आमची गेलेली इज्जत परत मिळवली आहे. हे ऐकल्यावर किर्लोस्कर पूर्णपणे वळमळलेले असतात. ते हात जोडून अर्णवची माफी मागतात. अर्णवराजे शिर्के, मला माफ करा, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. अर्णव त्यांना समजावत म्हणतो, इट्स ओके मिस्टर किर्लोस्कर, पण बिझनेस हा विश्वासावर चालतो. इथून पुढे कोणताही निर्णय घेण्याआधी माझ्याशी एकदा बोलण्याची तकस्ती नक्की घ्या. किर्लोस्कर मीडियासमोर जाहीर माफी मागतात आणि आपली पोलिसात दिलेली तक्रार ही मागे घेतात. यानंतर घरात सगळीकडे कौतुकाचं आणि विजयाचं वातावरण असतं. आजी अतिशय आनंदाने ईश्वरी आणि अर्णव जवळ येते आणि दोघांची कौतुक करते. पण वल्लरी मामी हे सगळं सहन करू शकत नाही. ती लगेच आकाशची बायको नम्रता हिचे कान भरायला सुरुवात करते. वल्लरी नम्रताला भडकवत म्हणते, बघितलंस ना गं, सगळी मेहनत आकाशने घेतली पण क्रेडिट कोण घेऊन जाते? फक्त अर्णव आणि ईश्वरी. हे ऐकून नम्रताच्या मनावरही रागाची आग भडकते. तेवढ्यात शिर्के यांना पोलीस स्टेशनमधून फोन येतो की किर्लोस्करांची कंप्लेंट मागे घेतली आहे. ईश्वरीला खूप आनंद होतो. ती विचारते, सर म्हणजे आता आपण कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा भाग घेऊ शकतो ना? आकाश लगेच सांगतो की त्याने मेल केव्हाच पाठवलंय. ईश्वरी आता अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते, मला खात्री आहे की आपल्याला रिप्लाय नक्की देणार. ती अर्णवला फ्रेश व्हायला सांगते. अर्णव फ्रेश व्हायला रूममध्ये जातो. इकडे नम्रता मात्र स्वतःच्या रूममध्ये एकटीच रागाने जड फरक बसलेले असते. आकाश तिथे येतो आणि तिला बाहेर यायला सांगतो. पण नम्रता संतापाने म्हणते, मला काहीच इच्छा नाही आहे. त्या स्पर्धेमध्ये आपली आकाश टेक्सटाईल ही सुद्धा कंपनी आहे. मग तुम्ही आपल्या कंपनीचा विचार का करत नाहीत? आपल्याला ती स्पर्धा जिंकायचीच आहे. यानंतर एक गोड सीन पाहायला मिळतो. अर्णव शॉवर घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो हेअर ड्रायने केस वापरत असतो. ईश्वरी मागून ब्लॅक कॉफी घेऊन येते. ती चालत येत असते आणि अर्णव अचानक मागे वळतो. दोघेही एकमेकांना धडकता वाचतात. ईश्वरी दचकून म्हणते, काय करताय? थांबा थांबा, अर्णव नेहमीसारखा कपाळावर आठ्या आणत म्हणतो, मी सिंदूर. अगं तुला समोरून बघून चालता येत नाही का? ईश्वरी वैतागून उत्तर देते, अहो मी समोरून चालत येत होते, तुम्हीच अचानकपणे मागे वळलात. दोघांमध्ये गोड नोकझूक सुरू होते. ईश्वरी त्याला टोमणे मारते की बाहेर सगळ्यांसमोर तो चांगलं बोलतो पण रूममध्ये आल्यावर मला फक्त तुम्ही ओरडत असतात. ईश्वरी रुसते आणि ब्लॅक कॉफी मागे घेत म्हणते, मी ही कॉफी तुम्हाला देणार नाहीये. तुम्ही ही असली काही कुट्ट ब्लॅक कॉफी पिताना म्हणूनच तुमचं मनही काळं झालंय. आता अर्णवला तिची फिरकी घ्यायची असते. तो अचानक डोळे विस्फारून तिच्या खांद्याकडे बोट दाखवतो आणि ओरडतो, मी सिंदूर, बघ बघ तुझ्या अंगावर उंदीर उंदीर. शब्द ऐकताच ईश्वरी प्रचंड घाबरते आणि किंचाळायला लागते. ती कॉफीचा मग बाजूला ठेवते आणि उड्या मारायला लागते. अर्णव अतिशय चित्तापणे तो कॉफीचा मग उचलतो आणि मज्जा घेत म्हणतो, अगं तिथेच आहे तुझ्या केसांवर, गेला बघ. ईश्वरी बिचारी घाबरून नाचत असते आणि अर्णव शांतपणे कॉफी पीत रूमच्या बाहेर सतततो. बाहेर गेल्यावर ईश्वरीचे लक्ष येतं की अर्णवने तिला मूर्ख बनवलं आहे. तिचा चांगलाच पचका झालेला असतो. शेवटी फूड अँड फॅशन कंपनीचे आयोजक पुष्पगुच्छ घेऊन शिर्के यांच्या घरी येतात. ते सर्वांसमोर जाहीर करतात, आम्ही तुमची रिजेक्ट केलेली एंट्री पुन्हा स्वीकारली आहे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीचा आनंद हा गगनात मावत नाही. पण वल्लरी मामी एका कोपऱ्यात उभी राहून दात ओठ खात
आणि ठरवते काही झालं तरी मी या अर्णवला या स्पर्धेत टिकून येणार नाही. अगदी शेवटच्या क्षणी बाबा अर्णवला गाठतात. ते म्हणतात, चिंटू, मला ना तुझ्याशी एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे. बाबा काहीतरी गुपित उघड करणं इतक्यात तिथे वल्लरी मामी येते. तिला पाहताच बाबा गप्प होतात आणि तिथून निघून जातात. ईश्वरच्या लगेच हे सगळं लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आता पुढे काय होणार हे पाहणं खरोखरच अतिशय रंजक ठरणार आहे. तर ह्या भागाचे पुढचे अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.